झालेली आहे। पूर्ण असलेलं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माबरोबर गोकुळातल्या गोपाळांची मैत्री झाली। त्या गोपाळांबद्दल भागवतामध्ये शुकाचार्य सांगतात, अहो भाग्य, त्या गोपाळांचं भाग्य काय आहे बघा म्हटले। निर्गुण असलेलं ब्रह्म त्या ब्रह्माबरोबर मैत्री झाली, हे गोपाळाचं भाग्य आहे। सख्य झालं, मैत्री झाली, एकत्व झालं। आणि म्हणून त्या सखाचा विचार करत असताना चार पद्धतीच्या कृष्ण परमात्म्याच्या सख्याचा विचार केला जातो। एक सुहृद मित्र सांगितलं जातं, एक सखा मित्र सांगितलं जातं, एक प्रिय सखा मित्र सांगितलं जातं आणि एक प्रिय नर्म सखा मित्र सांगितलं जातं। असे चार मित्रत्वाचे प्रकार सांगितले जातात। ऐका, काही मित्र आमचे असतात ते सुहृद असतात, काही मित्र असतात त्यांना सखा म्हणायचं असतं, काही मित्र असतात त्यांना प्रिय सखा म्हटलं जातं आणि काही मित्र असतात त्याला प्रिय नर्म सखा म्हटलं जातं। भागवताने ह्या ज्या व्याख्या केल्या त्या व्याख्याचे अर्थ असे आहेत, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे काही सुहृद मित्र होते, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे काही सखा मित्र होते, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे काही प्रिय सखा मित्र होते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे काही प्रिय नर्म सखा मित्र होते। म्हणजे काय, सुहृद कशाला म्हणायचं, सखा कशाला म्हणायचं, प्रिय सखा कशाला म्हणायचं आणि प्रिय नर्म सखा कशाला म्हणायचं, हे आपलं का चाललंय सगळं, कारण कृष्ण आणि सुदामाची काय आज भेट आहे। या दोघांची भेट म्हणजे दोन सख्यांची भेट आहे, दोन मैत्रीची मित्रत्वाची भेट आहे। त्यामुळे मित्रत्वाची काही लक्षणं मला सांगणं कारण आहे, म्हणून मी सांगायला लागलो। मित्रत्वाचा अर्थ मागे एकदा बोलून आलोय, म्हणून ते अर्थ न सांगता त्याच्या प्रकाराचा विचार आज सांगतो। सुहृद मित्र कोणाला म्हटलं जातं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर राहत असताना, कृष्णाच्या बरोबर राहत असताना काही मित्र असे होते की ते त्याच्यापेक्षा वयाने मोठे होते पण भगवंताच्या बरोबर कायम होते। वयाने मोठे आहेत पण कृष्णाचे मित्र आहेत, त्याला सुहृद मित्र म्हटलं जातं। एक, वयाने लहान आहेत पण कृष्णाचे मित्र आहेत, त्याला सखा म्हटलं जातं। दोन, वयाने कृष्णाच्या बरोबरीचे आहेत, त्याला प्रिय सखा मित्र म्हटलं जातं। तीन, आणि काही मित्र असे होते की त्यांना वयाचं बंधन नाही पण ते भगवंताच्या अगदी अंतरंग होते, त्याला प्रिय नर्म सखा असं म्हटलं जातं। चार, भागवतांनी केलेल्या व्याख्या आहेत। काही मित्र असे होते की ते कृष्णाच्या बरोबर राहत असताना त्याच्यापेक्षा वयाने मोठे होते लौकिकाच्या दृष्टीने, एरवी त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाही, पण लौकिकाच्या दृष्टीने वयाच्या दृष्टीने विचार केला तर काही त्याच्यापेक्षा मोठे होते। आणि आपल्याकडे एक वचन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं, मित्रत्वामध्ये वयाचं, जातीचं, देशाचं, कालाचं, स्थानाचं बंधन कुठलंही येत नाही। मित्रत्व होण्याकरिता वयाचं बंधन नसतं, लहान मोठ्याचं बंधन नसतं, गरीब श्रीमंतीचं बंधन नसतं, जातीपातीचं बंधन नसतं, देश काळाचं बंधन नसतं। आता अलीकडल्या काळात तर या फेसबुकच्या काळात तर कोण कुठला मित्र होईल सांगताच येत नाही, कुठल्या देशातला कोण मित्र होईल काही सांगता येत नाही अलीकडल्या काळामध्ये। बरं ठीक आहे, काही का असेना, पण मित्रत्व या शब्दाचा विचार करत असताना याला कशाचंही बंधन नाही असं सांगितलं जातं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे सुदामा हे जिवलग अशा पद्धतीचा मित्र, आणि त्याच्याबद्दल बोलताना भागवतांनी चार गोष्टी सांगितल्या। सुदामा कसा आहे, ब्रह्मज्ञानी आहे, एक विरक्त आहे, दोन शांतचित्त आहे, तीन आणि जितेंद्रिय आहे, चार, अशी चार लक्षणं सुदाम्याची सांगितलेली आहेत। भगवंताला भेटण्याकरिता निघालेला जो सुदामा आहे तो सुदामा आहे कसा, शुकाचार्य सांगतात तो ब्रह्मज्ञानी आहे। ब्रह्मज्ञानी या शब्दाचा अर्थ नेमकं काय, सुदामा ब्राह्मण आहे म्हणून त्याला ब्रह्मज्ञानी म्हणायचं, हा झालं लौकिकाच्या दृष्टीने अर्थ, हे झालं लौकिकाच्या दृष्टीने। खरं तर ब्रह्मज्ञानी या शब्दाचा मुळात ब्राह्मण या शब्दाचाच अर्थ असा सांगितला जातो, जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हटलं जातं। मुळात ब्राह्मण या शब्दाचा अर्थ सांगत असताना ब्रह्मविद ब्रह्मैव भवती अशी उपनिषदातली श्रुती आहे। त्यामुळे तो ब्रह्मज्ञानी या शब्दाचा अर्थ आहे, ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त झालेला आहे असा तो सुदामा। एक, एवढ्यावर थांबले नाही, विषयाबद्दल विरक्त असलेला तो सुदामा। दोन, प्रशांत असलेला, शांतता असलेली सुदामा। तीन, आणि जितेंद्रिय, इंद्रियावर जय मिळवलेला तो सुदामा। चार, ही लक्षणं सगळी आपल्याला कृष्ण भेटीमध्ये आपल्याला दिसून येणार आहेत, सगळी लक्षणं आपल्याला कृष्ण भेटीमध्ये दिसून येतील। सुदामा सांगत असताना तो सुदामा आहे कसा, ब्रह्मज्ञानी, तो सुदामा आहे कसा, प्रशांत, विषयांबद्दल विरक्त आणि जितेंद्रिय, हे चारही लक्षणं खूप महत्त्वाची आहेत।
विषयाची विरक्ती निर्माण झाली तरी शांतता येईल हे सांगता येत नाही, आणि शांतता आली तरी इंद्रियावर जय मिळवता येईल हे सांगता येत नाही. टप्प्याटप्प्याने विचार करा. काही ठिकाणी विषयाची विरक्ती असते पण शांतता नसते. विषयाबद्दलची आसक्ती संपलेली असते, विरक्ती अवस्था प्राप्त झालेली असते, पण त्याला शांतता येईलच हे सांगता येत नाही. विषयाची विरक्ती या शब्दाचा अर्थ नेमकं काय आहे? विषयाबद्दल विरक्त म्हणणं नेमकं काय आहे? विषय समोर असूनही त्याच्याबद्दल ममत्व निर्माण न होणं याला बोललं जातं विषयाविषयीची विरक्ती, विषयाबद्दलची विरक्ती असं म्हटलं जातं. ममत्व निर्माण न होणं. उदाहरणं कित्येक दिली जातात आपल्याला. जगद्गुरू तुकोबारायांच्या समोर छत्रपतींनी पाठवलेला सोन्या नाण्याचा नजराणा तुकाराम महाराजांच्या समोर होता, तुकाराम महाराजांच्या करिता होता, आणि त्या सोन्याकडे पाहून महाराजांचे शब्द आहेत, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. त्याच्याकडे पाहून शब्द आहेत. याला विरक्ती म्हटलं जातं. याला विरक्ती म्हटलं. आपल्या करिता असणं, आपल्या समोर असणं आणि आपण ते नको म्हणणं याला म्हटलं जातं विरक्ती. आपण ते आपल्या समोर असलेलं नको म्हणणं. आता आमच्यात काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही. तुम्हाला कोणी देतच नाही तर घ्यायचा काय संबंध येतो? तुमच्या घेत नाही म्हणण्याला तुम्हाला कोणीतरी दिलं पाहिजे ना, समोर तुमच्या आलं पाहिजे ना. समोर असलेलं नको म्हणणं ही विरक्ती आहे. सुदामाचं चरित्र या दृष्टीने पुढं पाहायचं आहे आपल्याला. विरक्ती एक, प्रशांतता. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एक वचन असं दिलं आहे, जरी प्राणांत केला अपकार तरी न मने हा दुष्ट नर, अपकार्या करी अति उपकार प्रशांता प्रकार या नाव. एक वचन दिलं आहे शांतता या शब्दावर. प्राणांत केला अपकार तरी न मने हा दुष्ट नर, अपकार्या करी अति उपकार प्रशांता प्रकार या नाव. ही शांतता सांगितलेली दिसून येते. याच्याकरता एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा, तुकाराम महाराजांचं चरित्र वाचा, ज्ञानोबारायांचं चरित्र वाचा, कित्येक चरित्र आपल्याला पाहता येतील. ही प्रशांतता सुदाम्याकडे आहे. एक ब्रह्मज्ञान आहे, दुसरी गोष्ट विषयाबद्दलची विरक्ती आहे, तिसरी गोष्ट प्रशांतता आहे, आणि सगळ्यात चौथी गोष्ट सांगितली जितेंद्रिय. हे खूप महत्त्वाचं सांगितलं. इंद्रिय जय म्हणजे त्या इंद्रियाचा विषय समोर आल्यानंतर सुद्धा त्या इंद्रियांची त्या विषयाकडे प्रवृत्ती न होऊ देणं याला इंद्रिय जय असं म्हटलं जातं. दुर्दैवाने आपल्याकडे तसं होत नाही. डोळ्याचा आवडीचा विषय आला की डोळे तिकडे पाहतात, कानाच्या आवडीचा विषय आला की कान तिकडे जातात. धाव चाललेली असते. म्हणजे प्रवचन जरी आपण ऐकत असलो, जर काही एकदम कोण आलं की लगेच बरोबर आहे डॉक्टर, हां तुम्ही आलात आज म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. हां बघितलं ना तुम्ही, हां असंच असू द्या छान 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 असू द्या. हां डोळे तिकडेच बाहेर लागतात. कानाचा विषय आवडीचा आला की कान तिकडे जातात. तोंडाचा आवडीचा विषय आला, काहीतरी खायला आलं की तोंड लगेच विषय तिकडे धावतो. त्या विषयाची धाव, त्या इंद्रियाची धाव त्या विषयाकडे अशी धावत राहत असतात. याला या विषयाकडे इंद्रियांची धाव संपून टाकणं याला इंद्रिय जय म्हटलं जातं. सुदामा त्या वृत्तीतला आहे. तुम्हाला चरित्र तिथं पाहायला मिळेल आता पुढं. हे तीनही लक्षणं सुदाम्याच्या ठिकाणी या चरित्रातून कशी दिसून येतात हे पाहायला मिळतं. विषयांबद्दलची विरक्ती, अंतःकरणातली प्रशांतता आणि इंद्रियाचा जय. जरा एक बोलू, हे तीन गोष्टी ज्याच्याकडे असतात त्यालाच ब्रह्मज्ञान येतं. जरी मी ब्रह्मज्ञान हा शब्द पहिल्यांदा वापरलेला असला तरी हा शब्द तुम्ही शेवटून घ्या. का? कारण ह्या तीन गोष्टी जिथं येतात तिथंच ब्रह्मज्ञान येऊ शकतं, अन्यथा येऊ शकत नाही. त्यालाच ब्रह्मज्ञानी म्हणता येईल. विषयाबद्दलची विरक्ती, प्रशांतता आणि इंद्रियांचा जय असलेला सुदामा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला जायचं. पद्मावतींनी सांगितलं की तुम्ही तिथं जा, तो तुमचा मित्र आहे, तो काहीतरी आपल्याला देईल. आपल्या जीवनामध्ये आलेलं दारिद्र्य, आपल्या जीवनात असलेलं दारिद्र्यतेचं दुःख, हे दुःख निवारण, दारिद्र्यतेचं दुःख निवारण करण्याकरिता त्याला पैसाच पाहिजे, त्याच्याशिवाय ते दुःख निवारण होणार नाही. मी अनेकदा सांगत असतो, रोगाचं दुःख आहे, गरिबीचं दुःख आहे आणि गर्भवासाचं दुःख आहे. रोगाचं दुःख घालवण्याकरता औषधाची आवश्यकता आहे, गरिबीचं दुःख घालवण्याकरिता श्रीमंतीची आवश्यकता आहे आणि गर्भवासाचं दुःख घालवण्याकरिता ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याची बायको सुदाम्याची सांगते की तुम्ही तिथं जा, आपल्या ठिकाणचं हे दारिद्र्यतेचं दुःख कायमचं निघून जाईल. सुदामाची पत्नी प्रापंचिक अवस्थेतून बोलते आहे, आपल्या जीवनातलं हे दुःख कायमचं घालवायचं असेल तर तुम्ही कृष्ण परमात्म्याकडे जा, त्या द्वारकेच्या राजाकडे जा. तिची भाषा आहे द्वारकेच्या राजाकडे जा, कारण राजाकडे गेल्याशिवाय आपल्या ठिकाणचं दारिद्र्यतेचं दुःख जाणार नाही. सुदामाच्या कानावर जेव्हा हे शब्द पडतात,
खरं तर आपलं दारिद्र्यतेचं दुःख घालवण्याकरता कृष्ण नावाच्या राजाकडे जा, याच्यातलं दारिद्र्यतेचं दुःख हा शब्दही सुदामा विसरून जातो आणि राजाकडे हा शब्दही सुदामा विसरून जातो. त्याच्यातला जो केवळ आणि केवळ कृष्ण शब्द आहे, तेवढ्या एका शब्दाने सुदाम्याचं अंतःकरण पूर्णपणे द्रवित होतं आणि सुदामा म्हणतो, हे दारिद्र्यतेचं दुःख काय आणि राजा काय, या दोन्ही संकल्पना माझ्या बायकोला आहेत, मला नाहीत त्या संकल्पना. मला दारिद्र्यतेचं दुःखही नाही आणि कृष्ण राजा आहे त्याचा आनंदही नाही. मला दुःख आहे, दारिद्र्यता आहे याचं दुःख नाही आणि कृष्ण द्वारकेचा राजा आहे त्याचा मला आनंद नाही. फक्त कृष्ण हा माझा सखा आहे, याच्याशी झालेलं एकत्व. आणि मग त्याच्या लक्षात येतं की त्या निमित्ताने माझ्या जुन्या मित्राला भेटता तरी येईल, कृष्णाचं दर्शन तरी घेता येईल, आणि म्हणून निघायचं ठरवतात. काही द्या म्हटल्यानंतर ते मुठभर पोहे, 4 मुठी पोहे असं आपण काल ऐकलं, मुठभर पोहे त्या एका कापडामध्ये बांधून दिले आणि ते घेतलं. सुदामा मुक्काम करत 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 द्वारकेपर्यंत पोहोचतो. प्रवास सुरू आहे, द्वारकेपर्यंत पोहोचतो. तो द्वारका नगरी पाहतो, भली मोठीच्या मोठी नगरी, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ती नगरी आहे. त्यामुळे कृष्ण परमात्म्यांनी वसवलेली ती नगरी आहे. ऐका, भगवंतांनी ती नगरी वसवलेली आहे. मला सांगा, त्या मय नावाच्या राक्षसाने या 5 पांडवांना मय नगरी वसवून दिली. ती मय नगरी पाहता 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 दुर्योधन पाण्यामध्ये कधी पडला हे त्याच्या लक्षात आलं नाही. ही तर नगरी त्या सगळ्या राक्षस आणि देवाचा राजा असलेला कृष्ण परमात्म्यांनी बनवलेली होती. ती द्वारका नगरी काय असेल, अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीची ती द्वारका नगरी. सुदामा त्या द्वारका नगरीमध्ये येतो, ती भव्यता आणि दिव्यता पाहतो आणि मग सुदामाला थोडंसं मनामध्ये एक द्वैत निर्माण व्हायला लागतं. मी ज्या गावातून आलो ते गाव आणि मी जिथं पोहोचलो ते शहर, ह्या 2 गोष्टी त्याच्या मनामध्ये निर्माण होतात. दरवाजापर्यंत जातो, अंगावर फाटकं अगदी धोतर, पूर्ण फाटलेलं, ते 2-3 ठिकाणी फाटलेलं धोतर, अंगावर एक पंचा, तोही मळलेला आणि फाटलेला पंचा, काही नाही जवळ म्हणाल तर एक काही नाही, निर्धन पूर्णपणे. जीवनमुक्त महात्मा जो असतो की त्याच्याजवळ काही नसतं, तो काही नाही, कोणत्याही पद्धतीचा संग्रह जवळ नाही. एक सांगू, विरक्त जो असतो त्याचं लक्षणच आहे काही संग्रह नसणं. जितेंद्रिय त्यालाच होता येतं, काही संग्रह नसणं. प्रशांत त्यालाच राहता येतं, काही संग्रह नसणं. आणि ब्रह्मज्ञान त्यालाच प्राप्त होतं, काही संग्रह नसणं. काही संग्रह नाही, काही जवळ नाही. अशी क्वचित महात्म्य आपल्याला दिसायला लागतात. मी अनेकदा एक उदाहरण दिले, तुम्हाला आठवते का पहा. कर्नाटकामध्ये विजापूरला एक ज्ञानयोग आश्रम आहे. विजापूरला ज्ञानयोग आश्रम, त्या आश्रमाचे प्रमुख त्या काळामध्ये स्वामी मल्लिकार्जुन स्वामी म्हणून एक फार मोठे महात्मे होऊन गेले, फार मोठे महात्मे होऊन गेले. मल्लिकार्जुन स्वामींकडे त्यांच्या आश्रमामध्ये एक विद्यार्थी शिकायला आला आणि स्वामींजींची पूर्ण कृपा त्यांच्यावर झाली. आणि त्याच विद्यार्थ्याचं नाव अलीकडल्या काळातले जीवनमुक्त महात्मा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, स्वामी सिद्धेश्वर महाराज. सोलापूरला त्यांच्यामध्ये एकदा प्रवचनं झाली होती. आजही विजापूरला त्यांची श्रावण महिन्यामध्ये प्रवचनं होतात. त्या प्रवचनाची वेळ काय असते फक्त सांगतो, ती वेळ सकाळी 6ची असते. मनावर घेऊ नका फार, मनावर घेऊ नका फार, सकाळी 6ची वेळ. आणि त्या आश्रमामध्ये मी एकदा प्रवचनाला गेलो आहे, दादांबरोबर लहानपणी असताना तिथं गेलो. दादा आजही एक दिवस त्यांच्या भेटीला जात असतात, त्या दोघांची मैत्री आहे जुनी. असो, तर सकाळी 6ची वेळ आणि सकाळी 6 वाजता कमीत कमी त्या प्रवचनाला 10,000 लोक असतात. सकाळी 6ला 10,000 लोक असतात. खेडेपाड्यानी तर एक्स्ट्रा कर्नाटक सरकारने सोडलेले असतात. सकाळी 6ला ती लोक, म्हणजे महाराज येऊन बसायच्या अगोदर बसलेली असतात. आपल्याकडे काय केलं जातं माहिती आहे का, लोकांना इतकी अभ्यास झाला आहे माझा, मी किती वेळ पाळतो तरी माणसं ज्या टायमिंगला यायचं त्याच टायमिंगला येतात. काही काही बघा तुम्ही, एखाद्याने जर सांगितलं चला 6:30 झाले, महाराज आत्ता भगवंताला गेले असतील, थांब, ते घरातच बरं का चहा पिता पिता ठरवतात, हे आत्ता भगवंताच्या दर्शनाला गेले असतील. अरे आता तरी चल, आता ते येऊन बसले असतील. मग आता अगोदर ते मंगल चालू असेल, परत आता नवीनच उद्योग चालू केला आहे, ते अष्टक चरित्र एक चालू केलं आहे. मग सगळं झाल्यावर निवांत जाऊ, 5 मिनिटांनी जाऊ. मग आता चालू झालं तरी महाराज अगोदर 2 मिनटं पहिलं सांगतात.
काल आपण ऐकलेलंच सांगतात अगोदर हे 2 मिनटं आणि मग कसं जायचं. जेव्हा आल्यानंतर लोक ओळखतात असं, माझं जर उपरणं असं खाली असेल तर म्हणतात हां आत्ता 2 मिनटं झाले, म्हणजे इतका अभ्यास केला आहे. 2 मिनटानंतर उपरणं खाली येतं, 3 मिनटानंतर टोपी खाली येते. इतका अभ्यास करावा का? ज्ञानयोग आश्रमामध्ये सिद्धेश्वर स्वामींच्या प्रवचनाला सकाळी 6 वाजता 10,000 लोक. शांतता बरं, व्यवस्था म्हणाल तर काही नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे. काही नाही, एक खुर्ची, एक टेबल, 2 माईक, इकडे इकडे आवाज, बाकी हंतरून नाही, खुर्च्या नाही, काही नाही, काही नाही. आणि श्रोत्यांची बैठक म्हणाल तर एका रांगेमध्ये 10,000 लोक दिसतील आपल्याला. एका रांगेमध्ये व्यवस्थित पद्धतीने दिसतील. आणि त्या प्रत्येकाच्या चपल्यासुद्धा बाहेर व्यवस्थित पद्धतीने लावलेल्या दिसतील. त्याच्याकरता सेवा करणारी काही मंडळी अशी आहेत तिथं की आलेल्या भाविकांच्या चपला त्यांची व्यवस्था लावण्याकरता काही लोकांनी सेवा करून घेतली तिथं आलेल्या श्रोत्यांची. एक मोठा यज्ञ तिथं चालतो, आजही चालतो. मला ते सिद्धेश्वर स्वामींचं एक उदाहरण द्यायचं आहे. सुदामाच्या चरित्राच्या दृष्टीने निसंग कसं असतं एवढं एक उदाहरण, फक्त विषयांतर होईल परंतु उदाहरण महत्त्वाचं आहे म्हणून देऊन पुढं जातो. माझ्या समोर घडलेलं उदाहरण आहे. काही नाही, कसलाही संघ त्यांच्याजवळ नाही. कपडे म्हणाल तर एक लुंगी वर एक कुडता असतो, एवढंच. 2 लुंगी 2 कुडते एवढेच, बदलायला एक एक एवढंच. एवढा मोठा महात्मा, पण कुठं मोठी बैठक नाही, कुठं गादी नाही, खुर्ची नाही, लोड नाही, काही नाही, काही नाही. एक साधी खोली, त्या साध्या खोलीमध्ये एक गोंगडं टाकलेलं असायचं, त्याच्यावर बसलेले असायचे. 2 पुस्तकं बरोबर असायची, दुसरं काही नाही. टेबलवर म्हणाल तर एक ग्रंथ आणि एक फूल, बस. बाकी काही नाही, बाकी काही व्यवस्था नाही. ते सिद्धेश्वर स्वामींना आपले एक कर्नाटकातले एक विजापूरचे एक देवगिरी म्हणून शिष्य आहे. त्यांनी काय केलं, एके दिवशी शर्ट शिवून घेऊन आल्या, शर्ट असा, आणि त्यांना दिला आणि सांगितलं स्वामीजी हा शर्ट घ्या. स्वामीजींनी सांगितलं नको, मला गरज नाही आहे, माझं भागलं आहे. नाही नाही मी आणला आहे. स्वामीजींनी सांगितलं नको. नाही नाही मी तुमच्याकरता आणला आहे आणि तुम्हाला म्हणजे टेलरच असा निवडला आहे, तुमचं माप घेण्याकरता सुद्धा आलेला नाही तो टेलर. तुम्हाला पाहून तुम्हाला केवढ्या बरोबर मापाचा बसतो ते बरोबर शिवला आहे म्हटलं. काही काही टेलर असं असतात की ते व्यवस्थित पाहिलं की बरोबर शिवतात, आणि काही काही टेलर कितीही माप घेतात बरोबरच येत नाही. परत मला म्हणतात महाराज तुमचं जरा पोट वाढलं, तुला नीट घेता येईल ना, काय करतो उगाचच मला म्हणतो पोट वाढलं ना, अमुक वाढलं ना, तमुक वाढलं, तो नीट शिवत नाही, त्याला काय करायचं. सिद्धेश्वर स्वामींना त्यांनी सांगितलं देवगिरींनी फार चांगला शर्ट तुमच्याकरता शिवला आहे म्हटले, खास तुमच्याकरता आणला आहे, व्यवस्थित सदरा तो शिवलेला आहे. स्वामीजींनी सांगितलं नको. नाही नाही बघा तर, आणि म्हणून त्यांनी समोर ठेवला. स्वामीजींनी त्या शर्टकडे, त्या सदऱ्याकडे पाहिलं आणि सांगितलं हा सदरा माझा नाही, हा माझा नाही. तो म्हटलं अहो तुमचाच आहे. नाही नाही हे मला नाही. नाही अहो तो तुमच्याकरताच आहे, तुमचाच आहे आणि तुम्हाला बरोबर बसतोय. स्वामीजींनी सांगितलं तो मापाला बरोबर बसतो न बसतो हे नाही, पण तो सदरा माझा नाही. ते म्हणते कसं काय तुम्ही म्हणता. स्वामीजींनी एका वाक्यात उत्तर दिलं, माझ्या सदरा आणि ह्या सदऱ्यामध्ये एकच फरक आहे म्हटले, या सदऱ्याला खिसा आहे आणि माझ्या सदऱ्याला खिसा नाही, म्हणून म्हणतो माझा नाही. किती निसंग असावं. निसंग या शब्दाचा अर्थ पहा तुम्ही. सुदामा जेव्हा द्वारकेमध्ये जातोय काही नाही, अंगावर एक धोती फाटलेली ती 2 ठिकाणी, अंगावर एक पंचा, आणि त्या पंचामध्ये एका कोपऱ्यामध्ये ते पोहे जे दिलेले होते कृष्णाकरता म्हणून तेवढे एक चुंगडं बांधलेलं, तेवढंच बस, संपलं. काही नाही, काही नाही. आणि एक मोडकी काठी टेकत सुदामा त्या द्वारकेपर्यंत येतो, दरवाजापर्यंत येतो. द्वारपाल अडवतात. पाहिलं ते सगळं. ए थांब रे, कुठं निघालात. आज जायचं आहे. कशाला जायचं आहे म्हटले. कुठं निघालात काय कळतंय, कोणाला भेटायला लागलात कळतंय, कोण आहेस तू कळतंय तुला म्हटले. कपडे बघितले, द्वारपालाला काय हो, त्यांनी बघितलं ते सगळे कपडे हे ते. बरं अलीकडे कसं आहे, कपडे पाहून सोडलं जातं, कपडे पाहून सोडलं जातं. आमचे दादा नेहमी सांगत असतात, ऊपर तो बहुत बने अंदर तो राम जाने. बघा तुम्ही एकदम स्टारचे जर पांढरे, आता इथंच सांगतो, एकदम जर एकदम छानपैकी एकदम स्टारचे कपडे घालून एकदम छान स्वच्छ पद्धतीने आला तर लगेच मगर काय म्हणतील, या 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 असं म्हणतील का नाही. कोणी आपल्याला काय वाटतं, कोणीतरी आहे बरं का, मोठ्या चांगल्या कपड्यातला दिसतोय, कोणीतरी आहे. आपल्याकडे अलीकडल्या काळामध्ये त्या कपड्याकडे पाहिलं जातं. मी तर अनेकदा सांगत असतो, अलीकडला जमाना हा पॅकिंगचा जमाना. आत काय आहे माहीत नाही, पॅकिंग सगळं. आमच्याकडे ते पंढरपुरामध्ये काळ्या मारुतीजवळ एक मनुष्य ओरडायचा, माशा मारायचं औषध घ्या, माशा मारायचं औषध घ्या. मला फार बरं. मी म्हटलं काय येते, ते म्हटलं 5 रुपये द्यावे लागतील. म्हटलं काही हरकत नाही. म्हटलं काय औषध, तो म्हटलं घरी जा, जेवायला बसल्यानंतरच उघडून बघा. मी ती पुडी घेतली, घरी गेलो, बायकोला सांगितलं माशा मारायचं औषध आणलं आहे. बायको म्हटले बरं झालं, नाही तर तुम्ही जेवताना मी माशा मारत बसते. अहो कधीतरी मी महिन्यातनं 2च वेळेस जेवतो बरं का घरी, तरी माझी बायको अशी म्हणते तुम्ही रोज जेवणारे काय ऐकता कुणाच ठाऊक घरी. आता
मी म्हटलं आणलंय ते आण. मग त्या टोनानं ठेवलं. मी ती पुडी उघडली. काय औषध आहे टाकावं काही नाही. स्वच्छ अक्षरात लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवा डाव्या हाताने माशा मारा, त्याला 5 रुपये. अहो काय गंमत आहे. तुम्ही आत काय आहे ते बघितलं ना. भरून दिलं जातं वर्ण निसतं, आत काय आहे सगळा भुसा. काय कराय. किती गंमत किती आहे. पॅकिंगचा जमाना आला इकडं आला. तुम्ही सगळं वर्ण. सुदामाचे कपडे फाटके, धोतर अंगावर, उपरणं अंगावर, हातामध्ये मोडकी काठी. सुदामा दरवाजापर्यंत आलेले. द्वारपालाने सांगितलं थांब. तो म्हटला नाही मला भेटायचं आहे. कोणाला भेटायचं आहे. इथल्या राजाला भेटायचं आहे. अरे राजाला असं भेटत असतात का. काय आहे तुझ्याकडे, काही कळतंय का. राजाला भेटायचं म्हणतो. तू कोण आहे. बरं तुला विचारण्यात सुद्धा अर्थ नाही तू कोण आहे, कारण तू दिसतोयस एक दरिद्री आहे म्हणून. काय तुला विचारणं तर अर्थ आहे. सुदामाने सांगितलं काही नाही बरोबर आहे, पण एक काम करा, मी दरिद्री आहे पण एका गावावरून आलेला एक ब्राह्मण आहे आणि मी जुना या श्रीकृष्णाचा मित्र आहे म्हटलं. मी सखा आहे, मित्र आहे, याचा मित्र आहे. द्वारपाल हसायला लागले सगळे. काय म्हणतो तो मित्र. कुठं भोज राजा कहा गंगू तेली. हा काय आहे का नाही काही. तू काय सांगतोस. हो म्हटलं मी मित्र आहे. हे सरक म्हणताय जा. सुदामाने सांगितलं तुम्ही एवढा निरोप तरी नेऊन द्या, एवढा निरोप तरी घेऊन जा. शेवटी त्याच्यातला एक द्वारपाल म्हणायला लागला ठीक आहे. तो द्वारपाल आतमध्ये गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा काही रुक्मिणी सत्यभामा या सगळ्या राण्यांच्या बरोबर नर्म विनोद करत, काही गप्पा करत, चर्चा करत बसलेले होते. त्यांच्या आसनावर काही चाललेलं होतं. तेवढ्यामध्ये तो द्वारपाल येतो, भगवंताला नमस्कार करतो आणि मग भगवंतांनी त्याला विचारलं का रे बाबा काय काय आलास कसं काय. त्यांनी सांगितलं काही नाही, तुम्हाला एक परवानगी विचारायला आलो आहे. म्हटले काय. आपल्या दरवाजावर एक म्हटले फकीर, एक साधू, एक ब्राह्मण तिथं आलेला आहे. आत त्याला घेऊन येऊ का, त्याला आत घेऊन येऊ का, परवानगी मागतोय आत येण्याची. भगवान हसायला लागले. ते म्हटले अरे आपल्या द्वारकेचा दरवाजा ब्राह्मण साधू फकीराकरता बंद कधी होता की त्यांनी परवानगी मागावी. आपल्या द्वारकेचा दरवाजा या फकीराकरता, साधू करता, संत वृत्ती करता, ब्राह्मण वृत्ती करता, ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण त्याच्याकरता कधी बंद होता. त्यामुळे त्यांनी परवानगीची गरज आहे मागायला. ते म्हटले तसं नाही, पण तो अतिशय दरिद्री ब्राह्मण दिसतोय म्हटले. अंगावर काही कपडे नाहीत, एक फाटकं धोतर आहे, एक अंगावर फक्त पंचा टाकलेला आहे, दुसरं काही नाही म्हटले. भगवान म्हटले असं काय नाव सांगतोय म्हटले. त्या द्वारपालांनी सांगितलं आश्चर्य असं आहे म्हटलंय. त्याने नाव सांगितलं पण ते नाव सांगताना तो म्हणतोय मी बालपणीचा कृष्णाचा मित्र, तुमचा मित्र सुदामा आहे. सुदामा हा शब्द ऐकल्याबरोबर भगवंताच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. भगवंतांनी त्या सगळ्या राण्याबरोबर जे बसलेले होते ते सगळ्यांना बाजूला काढलं. आपल्या डोक्यावर टोपही नव्हता आणि भगवान कृष्ण परमात्मा तसेच धावायला लागले. डोक्यावरचा टोप तसाच आहे, पायामध्ये वाहना घातल्या नाहीत, धावायला लागले. अंगावरचं उपरणं खाली पडलं. या सगळ्या राण्यांना कळेना, त्या द्वारपालाला सुद्धा कळेना हा काय प्रकार आहे. द्वारपाल कृष्ण परमात्म्याच्या पाठीमागं धावतोय, तो भगवान पुढं धावतायत. हा जो असलेला सुदामा आहे तो दरवाजामध्ये उभा आहे आणि उभा असताना मनामध्ये त्याच्या द्वैत येत आहे की मी हा दरिद्री, एवढा गरीब, ज्याला भेटायला आलोय तो एवढा मोठा श्रीमंत, जरी माझा मित्र असला तरी तो द्वारकेचा राजा आहे, तो मला ओळखेल का, मला हो म्हणेल का. आणि मला जर सगळ्यांना देखत तो म्हटला की मी तुला ओळखत नाही तर मग काय करायचं नेमकं. आपण इथं राहणं योग्य आहे का अयोग्य आहे. सुदामाचं एक मन म्हणत होतं आपण कृष्णाला भेटलं पाहिजे आणि सुदामाचं दुसरं मन म्हणत होतं आपण इथून बाजूला गेलं पाहिजे. सुदामाचं एक मन म्हणतंय की आपण कृष्णाला भेटलं पाहिजे, पण सुदामाचं एक मन म्हणतंय अरे आपण आपली योग्यता पाहावी, आपण गरीब आहोत, दरिद्री आहोत आणि इथं द्वारकेच्या राजाला भेटण्याकरता यायला लागलोय, आपलं चुकतंय, आपण माघारी गेलं पाहिजे. सुदामाचं एक मन त्याला माघारी घ्यायला जातंय आणि सुदामाचं एक मात्र कृष्णाची वाट पाहण्यात थांबावंसं म्हणतंय. थोड्या वेळानंतर वेळ लागायला लागला, यायला वेळ लागायला लागला म्हटल्यानंतर सुदामाच्या लक्षात आलं निरोप गेल्यानंतरही कृष्णाला काही फारसं वाटलेलं दिसत नाही आणि म्हणून सुदामा खाली मान घालून माघारी निघाला. सुदामा असा माघारी निघाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा धावत भली मोठीची मोठी द्वारका, त्याच्यातला आतमध्ये असलेला तो मुख्य असणारा महाल, तिथं बसलेले भगवान कृष्ण परमात्मा आणि तिथून धावत असताना पायामध्ये चप्पल नाही, डोक्यावर मुकुट घातलेला नाही. राजा असेल तर त्याला मुकुटाशिवाय बाहेर येता येत नाही.
राजा असेल तर त्याचं जे मुकुट आहे ते असावं लागतं, अंगावरचा पंचा खाली पडलाय. रस्त्याने जात असताना ते द्वारपाल जे दुसरे सैनिक आहेत ते नमस्कार करतात, तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याकडे पाहायला तयार नाहीत. येणाऱ्या जाणाऱ्याला धक्का लागला तरी कृष्ण परमात्मा त्याच्याकडे बघायला तयार नाहीत. ही जी तीव्रता आहे, तळमळत आहे, कृष्ण परमात्मा धावतायत. सुदामा सुदामा असा हाक मारत धावतायत. मुख्य दरवाजापर्यंत आले. सुदामा परतीच्या प्रवासाला म्हणून लागलेला दिसून येतो. दरवाजाजवळ कुठं सुदामा दिसेना म्हणून सगळ्या द्वारपालाला विचारलं, कुठं गेलाय तो माझा सखा बालमित्र सुदामा कुठं आहे? ते म्हटले या बाजूला गेलाय. मग भगवान तिकडं धावतात. हे बाकीचे सगळे जे द्वारपाल आहेत ते त्याच्या पाठीमागं धावत आहेत आणि धावत धावत सुदाम्याच्या जवळ येत आहेत. भगवंताच्या पायामध्ये एकही वाहन नाही, दोन्ही पायामध्ये चपल्या नाहीत, बिगर चपलेचे भगवान धावत आहेत. सुदामाच्या पायातही चप्पल नाही आणि भगवंताच्या पायातही चप्पल नाही, दोघांच्याही पायात चप्पल नाही. भगवान धावत येतात, सुदाम्याच्या जवळ येतात आणि मोठ्याने हाक मारतात, सुदामा. सुदामा म्हटल्याबरोबर सुदामा पाठीमागं वळून पाहतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामा दोघांची एकमेकाकडे नजरानजर होते. दोघं एकमेकाला कडकडून अशा पद्धतीची मिठी मारतात. ह्या दोघांची जी मिठी झालेली आहे, या दोघांची जी भेट आहे, ही भेट जीवशिवाची भेट नाही, तर ही ब्रह्म आणि ब्रह्माचीच भेट आहे. ही भेट जीव आणि शिवाची भेट नाही, कारण इथं एक ब्रह्म आणि तिथं एक ब्रह्म. गगनी गगन प्रवेशे जैसे, घटाचे नि नाशे, गगनी गगन प्रवेशे जैसे. इथं दोन, एक आकाश, एकमय झालेली ही वृत्ती, ब्रह्म ब्रह्म एक झालेलं ही वृत्ती, एकमेकाला कडकडून मिठी मारली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामाकडे पाहतात, सुदामा कृष्णाकडे पाहतात आणि पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामाला म्हणतात, सुदामा माघारी निघाला होता, माघारी निघाला होता. का माघारी निघालास? का माघारी निघालास? तू माघारी का निघाला? सुदामानी सांगितलं, कृष्णा तू यायला वेळ लावली रे, फार आतून यायला तू वेळ लावली. भगवान हसायला लागले आणि भगवान म्हणतात, मी यायला वेळ लावली नाही, तूच मला भेटायला यायला वेळ लावली. म्हटले मी यायला वेळ लावली नाही, तू किती वर्षानंतर मला भेटतोय, याचा अर्थ तू विसरलास काय? म्हटले मला. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. भगवंतांनी सुदामाचा हात पकडला आणि त्याला घेऊन आतमध्ये द्वारकेमध्ये त्या महालामध्ये घेऊन आले. सगळे द्वारपाल पाहत होते, सर्व सैन्य पाहत होतं, द्वारका नगरीतले सगळे स्त्री पुरुष सगळे पाहत होते. आतमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर एका आसनावर, आपण ज्या आसनावर बसत होतो त्या आसनावर बसवतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहत राहिलेले, सुदाम्याकडे पाहत राहिलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा, डोळ्यातून पाणी येतं आहे सुदाम्याच्या, भगवंताच्या डोळ्यातून पाणी येतं आहे आणि भगवान म्हणतात की आता आपल्या घरामध्ये एक साधू आला आहे, एक ब्राह्मण आला आहे, आपण त्याची पूजन केलं पाहिजे, आपण त्याचं पूजन केलं पाहिजे आणि म्हणून पूजेची तयारी करा. सगळेजण पूजेची तयारी करून तिथं येतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एका चौरंगावर सुदाम्याचे पाय ठेवतात. पाण्याने पाय धुवायचे आहेत. एका कवीने फार गोड वर्णन केलं आहे. त्यांनी असं वर्णन केलं आहे, म्हणजे पाण्याची परात तिथं जवळ होती, पाय धुण्याकरता लागणारी पाण्याची परात तिथं जवळ होती. पाणी परात को हात छुयो नहीं, पाणी परात को हात छुयो नहीं, नैनन के जल से पगदो है. आपल्या डोळ्यातल्या पाण्याने भगवंतानी सुदाम्याचे पाय धुतले अशी भाषा आहे. भगवंतानी काय करावं, ते पाय दोन्ही हातात घेतले. त्याच्यात असलेले पायामध्ये मोडलेले काटे भगवंतानी आपल्या हाताने काढावे. त्याच्यात लागलेली जी धूळ आहे ती धूळ भगवंतानी आपल्या हाताने काढावी. आपल्या डोळ्यातल्या पाण्याने भगवंतानी सुदाम्याचे पाय धुवावे. नव्हे नव्हे ते पायाला हळूहळू पद्धतीने दाबावं. या तिन्ही गोष्टी शास्त्रांनी अशा सांगितलेल्या आहेत. पाद संवाहन, पाद प्रक्षालन आणि पादग्रहण अशा तीन गोष्टी सांगितल्या. पाद्यपूजा करत असताना एक पादग्रहण नावाची पूजा आहे, एक पाद प्रक्षालन नावाची पूजा आहे आणि एक पाद संवाहन नावाची पूजा आहे. म्हणजे काय, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदाम्याच्या पायातले काटे बाजूला काढतायत आपल्या हाताने. त्याची जी धूळ आहे ती धूळ आपल्या हाताने बाजूला काढतायत. याला पादग्रहण नाम म्हणा. भगवंतानी आपल्या डोळ्यातल्या पाण्याने सुदाम्याच्या पायावर अश्रू व्हायला लागलेले आहेत, ते पाय धुतलेले आहेत. याला पाद प्रक्षालन असं म्हणा. आणि भगवान हळूहळू भगवान सुदाम्याचे पाय असे चेपतायत, दाबतायत. याला पाद संवाहन असं म्हणा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी व्यवस्थित पद्धतीने पाद्यपूजा संपन्न केली.
पाद्यपूजा कशी करावी, आपल्या घरात आलेल्या साधूची, एका महात्म्याची, सद्गुरूची, भगवंताची पाद्यपूजा कशी करावी याचे एक उदाहरण म्हणून कृष्ण परमात्म्यांनी केलेली सुदाम्याची पाद्यपूजा हे पाहण्यासारखं आहे. किती व्यवस्थित पद्धतीने पाद्यपूजा होते आहे. व्यवस्थित पाद्यपूजा झाली आणि पाद्यपूजा झाल्यानंतर औक्षण करण्याकरता म्हणून रुक्मिणीला बोलवलं भगवंतानी. औक्षण कर म्हटलं. रुक्मिणीला खूप आनंद आहे. रुक्मिणी तेवढ्याच पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने औक्षण करते आहे. रुक्मिणीने औक्षण केल्याबरोबर मग बाकीच्या होत्या की त्या म्हटल्या आम्हालाही पूजा करायची आहे, आम्हालाही पूजा. अहो प्रभू, तुम्ही एकटी रुक्मिणीलाच काय पूजा करायला लावता? अशा पद्धतीचं भाग्य परत लाभतं का? तुम्ही ज्या सुदामाचे पाय धुता, तुम्ही ज्या सुदाम्याची पाद्यपूजा करता, याचा अर्थ हे कोणीतरी वेगळं दैवत आहे हे लक्षात आलं. त्या सगळ्या सख्या किंवा सगळ्या राण्या असं म्हणतात, तुम्ही आमचं दैवत आणि तुमचं दैवत सुदामा, म्हणजे आमच्या दैवताचं दैवत सुदामा, आमच्या दैवताचं दैवत सुदामा, आम्हालाही पूजा करायची आहे. भगवंताला वाटायला लागलं आता आपण थोडी टिंगल केलीच पाहिजे, काही हरकत नाही. भगवंतांनी सांगितलं करा करा पाद्यपूजा करा. मग पहिल्यांदा रुक्मिणी आली. मग रुक्मिणीने व्यवस्थित पद्धतीने पाद्यपूजा केली. नंतर सत्यभामा, नंतर कालिंदी. मग आता भगवंत सुदामाने विचारलं, अरे कृष्णा हे कोण आहेत? हे म्हटले माझ्या सगळ्या पत्नी आहेत म्हटले. असं? अरे वा. मग आता सुदामा ब्राह्मण, पाया पडल्याबरोबर सुदामाने आशीर्वाद द्यायचा. पतिप्रिया भव, आशीर्वाद देताना असे 3 आशीर्वाद दिले जातात. पतिप्रिया भव, सौभाग्यवती भव आणि पुत्रवती भव. रुक्मिणी पाया पडते, सुदामा आशीर्वाद देत आहेत. पतिप्रिया भव, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. रुक्मिणी झाली. नंतर सत्यभामा येते, तिला तोच आशीर्वाद, पतिप्रिया भव, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. ती गेली. कालिंदी आली, त्याचं हे चालूच होतं. 3 झाल्या, 4 झाल्या, 5 झाल्या, पतिप्रिया निघून गेलं. बोलता येईना ना. फक्त सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. आणखीन चालूच आहे. ते सौभाग्यवती निघून गेलं, पुत्रवती भव, पुढं पुढं फक्त भव भव. सुदामाने विचारलं, अरे कृष्णा काय हे? चालू दे म्हटले. रांग आव काय 16,108 रांग म्हणजे काय थोडी झाली काय? हा. शेवटी भगवंतांनी सांगितलं, सुदामा आता तू बोलायला जाऊ नको. सौभाग्यवती हे रांग खूप मोठी आहे. बरं तू यांना आशीर्वाद द्यायची सौभाग्यवती म्हणा गरजच नाही का? कारण मी मरत नाही. मी कोण आहे? तू ग आपलं एवढंच ठेव म्हटले. काय रांग थोडी होती का? बरं प्रत्येकाने यायचं हो. अहो मला एक प्रश्न पडतो. मी हे जेव्हा दुपारी चरित्र वाचायला लागलो ना, मी माझ्या मनात स्वतःला विचार करायला लागलो. एक उगेच साधा विचार करा. आता मी बार्शीत फिरतोय, मला ते पाद्यपूजा करतात ना, पाद्यपूजा करताना मी कधी कधी पाद्यपूजा करायला लागल्यानंतर बायका अशा गमतीच्या असतात. त्या पायाला पाणी टाकायचं, त्याच्यानंतर हळदी कुंकू. बरं ते काय काय करतील सांगता येत नाही. इथं काही सांगत नाही. कर्नाटकामध्ये एका बाईने तर उदबत्तीच पडवली माझ्या पायाला. उदबत्तीच पडवली हो. आता पोळवली का पोळली तिच्याकडनं काही माहीत नाही मला. काही सांगता येत नाही काय करतील हे ते. काय होत असेल त्या पाद्यपूजा करून घेणाऱ्याचं. हां मग मी बरं ते बाया कसं प्रत्येकजण तिथं पायाला कुंकू लावायचं, कपाळाला कुंकू लावायचं. इथं तिथं एकदा करायचं. बरं जी पुढली बाई करते ती हिनं करायचं पाठीमागटलेनं, ती नाही ते तिकडं. त्यामुळं माझाही मळवट चांगला भरलेला असतो एकदम. आणि बरं जेवढ्यावर थांबायचं नाही, ते पेढा असतो ना, प्रत्येकीने तोंडात पेढा घालायचा. पण मला ते 2-3 पेढे झाले तर सहन होत नाही. मी विचार करायला लागलो, सुदाम्याला 16,108 बायकांनी पेढे खाऊ घातले असतील तर सुदामाचं काय झालं असेल? काय साधी गोष्ट आहे का? सगळ्या यायला लागल्या. भगवंतानी विचार केला थोडी टिंगलच करावी. आता मैत्री होती ना, म्हणून सगळ्याला सांगितलं करा पूजा करा. सगळ्या येऊ लागल्या. अहो त्यांना काय, मग प्रत्येकजण यायचं, सुदामाच्या पाया पडायचं, पायाची पूजा करायची, कपाळाला गंध लावायचा. सगळ्याच पूजा झाली, सगळ्याला आशीर्वाद झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा शेवटी येतात, व्यवस्थित पद्धतीने पाय धुवून घेतात. कपाळावरचा जो गंध आहे तो सगळा गंध पुसून काढला जातो आणि मग तिलक संस्कार करायचा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतःच्या हाताने आता सुदामाला गंध लावणार आहेत. तिलक संस्कार. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे एक संस्कार आहेत. कपाळाला गंध हा एक संस्कार आहे बरं का. कपाळाला गंध असला पाहिजे. मी अनेकदा सांगतो आपल्याला, कपाळाला कोणताही लावा, तुम्हाला जे असेल ते लावा.
तुम्ही बुक्का लावा, अष्टगंध लावा, कुंकू लावा, इबीत लावा, काय जे असेल ते तुमचं जे काही आपल्या परंपरेत नियमात आहे, पण कपाळाला गंध पाहिजे. गंध नसलेलं कपाळ चालत नाही, भगवंताला चालत नाही. गंध नसलेलं कपाळ चालत नाही भगवंताला. अहो त्या गोपिका कपाळाला गंध कुंकू लावून यायच्या का? सौभाग्याचं लक्षण म्हणून नाही. गंध नसलेलं कपाळ कृष्णाला आवडत नाही म्हणून त्या गंध लावून यायच्या. गोपीगीतामध्ये वर्णन आहे. कपाळाला गंध पाहिजे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये तर गंध पाहिजे म्हणजे पाहिजेच. आपली हिंदू धर्म संस्कृती तर अशी सांगितली जाते, कोणता असे ना, पण आपल्या कपाळाला गंध पाहिजे. आता सगळ्या या भगवान श्रीकृष्ण परमात्मा गंध लावण्याकरता येऊ लागले. एक संस्कार आपल्या घरामध्ये सुद्धा आपण अतिथीला आल्यानंतर किंवा आपल्या पाहुण्या रावळ्यामध्ये काय केलं जातं, किंवा कुंकूचं केलं जातं. हां, ती शब्द फार गमतीचे आहेत, ते सोडा. हो, काही ठिकाणी गेले म्हणले नामाटी वाडा म्हणतो, नामाटी काय शब्द काय, ठीक आहे, ज्याची काही भाषा कोणती का असे ना, पण त्याच्या पाठीमागटला भाव काय, गंध लावा. एक संस्कार सांगितला जातो. मानकोजी महाराज पैठणला जेव्हा वारीला निघाले, ऐका, मानकोजी महाराज पैठणला जेव्हा वारीला निघाले आणि वारीला जात असताना, पैठणची वारी ना, मानकोजी आपल्या बोधले महाराजांच्या परंपरेमध्ये 2 वारी आहेत. एक आळंदीची वारी आहे आणि एक पैठणची वारी आहे. आळंदीलाही ज्ञानोबाराय गेलेलं चरित्र आपल्या ज्ञानोबारांच्या आळंदीला गेलेलंही मानकोजी महाराजांचं चरित्र आहे आणि पैठणला एकनाथ महाराजांकडे गेलेलंही मानकोजी महाराजांचं चरित्र आहे. पैठणला जेव्हा निघाले आणि तेव्हा जात असताना याच मार्गे गेले असा उल्लेख आहे आपला. या बार्शीहूनच पुढे असे गेले, आपल्याकडे तसा उल्लेख आहे सगळा. पुढं जात असताना बीडच्या जवळ एक राजुरी नावाचं गाव आहे, त्याला नवगण राजुरी म्हणतात, आपल्याला माहीत असेल. तिथे एक गणपतीचं फार मोठं स्थान आहे. मानकोजी महाराज त्या नवगण राजुरीतून गेले पैठणकडे, पुढं मग गेवराई ते शहागड आणि मग पुढं पैठण असा. तर आपल्याकडे उल्लेख असा आहे की महाराज जेव्हा त्या नवगण राजुरीला गेले, खूप मोठं चरित्र आहे, मी सगळं सांगत नाही, म्हणजे तिथं काय त्यांनी चमत्कार केले, काय केले. आजही त्या नवगण राजुरीमध्ये मानकोजी महाराजांचं एक स्थान आहे. महाराजांच्या पादुका तिथं आहेत नवगण राजुरीमध्ये, त्या लोकांनी ठेवून घेतलेल्या. कारण एक विहीर अशी होती की त्या विहिरीतलं पाणी अशुद्ध झालेलं होतं. त्या विहिरीतलं पाणी पिलं की अनेक जणांना विषबाधा व्हायची, मरायची लोक. मग मानकोजी महाराजांनी त्या विहिरीला शुद्ध केलं, ते पाणी पिण्यासारखं करून टाकलं. म्हणून मानकोजी महाराजांच्या खून म्हणून पादुका आजही तिथं ठेवून घेतलेल्या आहेत नवगण राजुरीला. आणि विशेष म्हणजे एका मुस्लिम समाजाकडे त्या पादुका आहेत आणि त्याच्याहीपेक्षा विशेष म्हणजे एका मशिदीत त्या मानकोजी महाराजांच्या पादुका आहेत. आजही त्याची पूजा होते मशिदीमध्ये महाराजांच्या पादुकाची. असो, त्याचं एक स्वतंत्र चरित्र आहे. मला तिथे एक गंधाचा संस्कार सांगायचा आहे. तिथे केशव भटांची आणि मानकोजी महाराजांची गाठ पडली, केशव भटांची. आणि मग मानकोजी महाराज जेव्हा केशव भटांना भेटायला जातात तेव्हा केशव भटांनी मानकोजी महाराजांना जो गंध लावला, ती जी बुक्का लावला म्हणजे गंध लावला, तो गंध तिलक संस्कार मानकोजी महाराजांना केला. 1 दिवस मुक्काम केला. तो जो गंध आहे किंवा ती गंधाची जी त्या काळातली जी काही लाकडी डबी आहे, ती डबी केशव भटांच्या परंपरेत आजही जपून ठेवलेली आहे. की ज्या डबीतला गंध मानकोजी महाराजांना लावलेला आहे, ती डबी ती आजही 300 वर्ष झालं, ती लाकडी डबी आजही त्यांच्याकडे तशीच्या तशी सांभाळून ठेवलेली आहे. आणि मग अनेकदा आम्ही वर्षाला एकदा त्यांच्याकडे जातो, त्यामुळे त्याच डबीतला गंध आजही केशव भटाचे वंशज अमृत महाराज जोशी हे त्यांचे वंशज आहेत केशव भटाचे. त्यामुळे मानकोजी अमृत महाराज जोशी एक बीडला एक फार मोठे महाराज आहेत, वारकरी मंडळी आहेत, सतीश महाराजांना माहीत आहे त्यांचं नाव. तर आजही त्यांची परंपरा आपल्याकडे सांगितली जाते. मुद्दा काय आपला चालला होता, गंध. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता सुदामाला तिलक संस्कार करणार आहेत, गंध लावणार आहेत. अहो, गंध लावायचा तो कसा लावला जातो? गंध कपाळाला घेऊन अशा पद्धतीने गंध लावला जातो. भगवंतानी गंध आडवा लावला. भगवंतानी सुदामाला जो गंध लावला तो आडवा लावला. आणि आडवा लावला तो गंध का? त्याचं एक तत्शास्त्र असं सांगितलं जातं. सुदामाच्या कपाळावर जे काही अक्षरं लिहिलेली आहेत प्रारब्धाची, ती अक्षरं अशी होती, श्रीक्षय हे अक्षर आहे. त्याच्या कपाळावर लिहिलेले अक्षर आहेत, ती प्रारब्धाने जे लिहिलेलं आहे ते आपल्याकडे असं आपण ते अनेकदा सांगतो, 5वीला येतं ते लिहितं, अमुक तमुक सगळं सांगतो, त्याचे काय असतील ते असतील संदर्भ. ते जे अक्षर आहेत ते अक्षर अशी सांगितली जातात, श्री क्षय असं लिहिलं. आता श्री क्षय या शब्दाचा अर्थ काय? श्री म्हणजे काय? लक्ष्मी. आणि क्षय या शब्दाचा अर्थ काय? नाश. स्त्री या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी, क्षय या शब्दाचा अर्थ आहे नाश. म्हणजे लक्ष्मीचा नाश अशी ती अक्षर आहेत. लिहिलेलीच कपाळावर काय अक्षर आहेत? लक्ष्मीचा नाश अशी ती अक्षर आहेत. भगवंतांनी जो काही गंध लावला, गंध लावत असताना तो गंध आडवा गंध लावला. आणि आडवा गंध लावल्यानंतर भगवंतांनी काय केलं? ती अक्षरं पलटून टाकली. श्री क्षय ही अक्षरं उलटी करून टाकली. तुम्ही काय करा, श्री क्षय हे उलटं लिहा, काय होईल बघा तुम्ही. यक्ष श्री
बघा तुम्ही, श्री क्ष य. आता पलीकडून य क्ष श्री. आता हे यक्षश्री म्हणजे श्री क्षय ही प्रारब्ध लिहिलेलं भगवंतानी उलटून टाकलं, पलटून टाकलं आणि यक्षश्री केलं. यक्ष या शब्दाचा अर्थ आहे कुबेर. यक्ष या शब्दाचा अर्थ आहे कुबेर आणि श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी. भगवंता जे प्रारब्धाने लिहिलं होतं लक्ष्मीचा नाश भगवान करतात, कुबेराची सगळी लक्ष्मी सुदाम्याला प्राप्त व्हावी म्हटले. भगवंतानी ती अक्षर बदलून टाकली. कुबेराची सगळी लक्ष्मी कुबेराला प्राप्त होऊ दे, एवढी गंधात ताकद आहे. आता तरी बोलले बरोबर आहे का नाही? हां, आता बोला तुम्ही. आता तरी आपल्या कपाळाला गंध असावा, काही असेल आपल्या कपाळाला गंध असावा, त्या गंधातली ताकद भगवंताची. ते भगवंतानी लीला केली. सुदामा गंध झाला, पाद्यपूजा झाली, सायंकाळ झालेली होती. मग भोजन प्रसाद सगळा झाला आणि झाल्यानंतर आपल्याच शयनगृहामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामा एकत्रित बसतात. आणि बसल्यानंतर काही गप्पा सुरू झाल्या आणि मग त्या गप्पा सुरू झाल्या, त्या जुन्या गप्पा सुरू झाल्या. गुरुकुलामध्ये असताना कसं राहत होतो, कसं वावरत होतं, ती चर्चा सुरू झाली. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सुदामाला बोलायला सुरुवात केली. सुदामा, तुला आठवतंय का रे म्हटले, आपण गुरुकुलामध्ये राहत होतो, सांदीपानी ऋषींकडे शिकत होतो आणि शिकत असताना आपल्या गुरुजींनी आपल्याला काय काय शिकवलं आठवतंय ना तुला? बघ म्हटले, खरं तर सांदीपानी ऋषींनी जे दिलेलं ज्ञान आहे, त्यांनी केलेला जो ज्ञानाचा उपदेश आहे, तो जीवाच्या दृष्टीने एक नवीन जन्मच असतो. 3 पद्धतीचे गुरु सांगितले जातात. धावतं बोलतो. 1, आपल्याला जन्म देणारे पिता हे आपले गुरुच आहेत. 1, आपल्यावर उपनयन संस्कार करून आपल्याला सत्कर्मामध्ये प्रवृत्ती करणारा जो कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये भेटतो तो सुद्धा आपल्या दृष्टीने गुरुच असतो. 2, आणि आपल्याला ज्ञानाचा उपदेश करून ब्रह्मज्ञानाची अवस्था प्राप्त करून देणारे जे असतात ते सुद्धा आपल्याला गुरुच असतात. 3, मी त्यावेळेस बोललो होतो माणसाचा 3 वेळेस जन्म घेतो. मी मागे एकदा बोललो होतो सांदीपानी ऋषींच्या आश्रमाचं कथा सांगताना 3 वेळेस जन्म होतो. 1, मातापित्यांकडून होणारा जन्म हा पहिला जन्म, उपनयन संस्कार झाल्यानंतरचा हा दुसरा जन्म आणि सद्गुरूंकडून ज्ञानाचा उपदेश होऊन ब्रह्मज्ञानाची अवस्था प्राप्त होणं हा तिसरा जन्म आपल्याकडे सांगितला जातो. हे 3 जन्म आपल्या माणसाच्या जीवनामध्ये सांगितले जातात. तसं सद्गुरूंनी तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगायला लागले, तुला खरं सांगू का म्हटले, मला जन्म दिला वसुदेव देवकीने, मला जन्म दिला वसुदेव देवकीने. भगवान आता जुनं सगळं काढतात बघा, मित्राजवळच सगळं बोललं जातं. जुनं जे काही असतं ना किंवा काय मोकळं होतं का नाही अंतःकरण ते मित्राजवळच होत असतं. भगवान म्हणायला लागले, सुदामा मला जन्म दिला वसुदेव देवकीने, तो माझा पहिला जन्म, पण माझ्यावर उपनयन संस्कार करून मला सत्कर्मामध्ये प्रवृत्ती केली मथुरेमध्ये, मथुरेतल्या लोकांनी, कारण उपनयन संस्कार भगवंताचे झाले ते मथुरेत झाले. त्यामुळे तो माझा दुसरा जन्म. आणि सांदीपानी ऋषींकडे शिकायला आलो आणि ज्ञानाचा उपदेश सांदीपानी ऋषींकडून करून घेतला, हा माझा तिसरा जन्म. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामा एक तत्वाची चर्चा सुरू झाली. तत्वाची चर्चा करता 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 भगवंतांनी सुदामाला बोलायला सुरुवात केली. सुदामा, मला कळत नाही, तुला आठवतं का म्हटले आपण एकदा सायंकाळच्या वेळेला लाकडं आणण्याकरता म्हणून जंगलात गेलो होतो बघ, आठवतंय का? कळालं का तुम्हाला आता? हे आठवलं का म्हणले तुला? लाकडं आणण्याकरता आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं, जा रे आपल्याला इथं जर स्वयंपाक करण्याकरता लाकडं लागतात ती जंगलातून घेऊन ये म्हणून आपल्याला दोघांना पाठवलं होतं म्हणले, आठवतंय का? सुदामा आपलं शांतच होता. आणि भगवंतांनी सांगितलं, सुदामा तुला आठवतंय का आपण जंगलात गेलो, पण गेल्यानंतर एकदम धो पाऊस सुटला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर तुझा माझा हात सुटला, तू एकीकडे मी एकीकडे, आठवलं का? सुदामा म्हणाला, हो आठवलं. एवढ्यावर भगवान थांबले नाहीत. तुला ते आठवतंय का म्हटले, मी हाका मारत होतो बघ तुला, सुदामा सुदामा अशा हाका मारत होता, आठवलं का? सुदामा म्हणलं, हो तेही आठवलं. नाही तुला ते आठवलं का म्हटले की हाक मारत असताना तू ओ म्हणताना हळूच फुटाणे खात होता म्हटले, डाळे खात होता म्हटले, आठवलं का? मग सुदामा खजील झाला, खाली मान घातलीने सांगितलं, कृष्णा मला माफ कर बरं का, त्यावेळेस माझ्याकडनं असं व्हायला नको होतं म्हटले, मला माफ कर. नाही रे मला ते नाही काढायचं, फक्त आठवलं का म्हटलं तुला, मी जखमीवर मीठ चोळणं म्हणतात ते ह्याला म्हणतात. कसा भगवान आहे बघा, गंमत काय. आता मित्रत्व आहे, रात्र घालवायची आहे, भगवंताचं किती गोड बोलणं चाललंय. एकीकडून भगवान तत्वज्ञानाची चर्चा करतात, आपल्याला सांदीपानी ऋषींनी दिलेलं ज्ञान काय होतं,
सांदीपानी ऋषींनी शिकवलेल्या विद्या काय होत्या, सांदीपानी ऋषींनी सांगितलेल्या कला कोणत्या होत्या, 64 कला 14 विद्या सांदीपानी ऋषींनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला श्रीकृष्ण परमात्मा सांदीपानी ऋषींकडून शिकतात हे आपण पाहून आलोय मागं. 64 कला कोणकोणती नावं आहेत भागवतांनी फार गोड सांगितलेलं आहे. 14 विद्यांची नावं सांगितलेली आहेत. सगळ्याचा वापर कुठं कुठं भगवान करतात ते महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे. पण भगवान एकीकडून तत्त्वज्ञानाची चर्चा करतात, एकीकडून काही त्या काळातल्या एकमेकामध्ये मित्रत्वामध्ये घडलेल्या गोष्टीची आठवण करतात. आणि हे बोलता बोलता भगवान म्हणतात, सुदामा खरं तर मला आश्रमामध्ये राहत असताना तो असा विरक्त असायचा रे, विरक्त असायचा. म्हणजे काही नाही, तुला कशाबद्दल ममत्व नसायचं, काही नसायचं. त्यावेळेस मला असं वाटायचं, म्हणजे तेव्हापासून मला असं वाटायचं की बहुतेक तू गृहस्थी होणार नाही. तुझं लग्न झालंय का रे? बघाय नाही. तो म्हटला, सुदामाने सांगितलं, हो कृष्णा झाले. असं मला तर वाटलं होतं तू संन्याशीच राहशील. हे काढायला सुरुवात केली आणखीन, तुझं लग्न झालं पण तरी पण मला असं वाटतं की तू जरी गृहस्थी झालेला असला तरीसुद्धा गृहस्थाश्रमामध्ये न रमणारा असा तू आहेस म्हटले. गृहस्थी झालाय तू पण गृहस्थाश्रमामध्ये रमत नाहीस तू. हो कृष्णा बरोबर गृहस्थी आहेस तू. वा मग कोण आहेत आमच्या वहिनी, कुठलं पाहून पण केलेलं आहे, काय आहे? आणि असं बोलता 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 भगवान म्हणायला लागले, सुदामा मला लक्षात येत नाही, तू आला इथं गावाकडनं आलास ना? हो. वहिनी जवळूनच आलास ना? हो. मग नक्की माझ्या वहिनीने मला काहीतरी दिलं असणार आहे. माझ्या वहिनीने मला काय दिलंय सांग म्हटले. काय दिलंय मला? काहीतरी दिलं असणार आहे. काय दिलंय सांग म्हटले. सुदामा विचार करायला लागला. आपलं हे ऐश्वर कृष्णाचं पाहिलं, त्या सुदामाची केलेली पाद्यपूजा सुदामानी पाहिली आहे. सुदामा जेव्हा दुपारी जेवायला बसतोय तेव्हा जेवतानाचे पदार्थ सुदामाने पाहिले आणि हे सगळं सुदामाला आठवलं. आणि सुदामा विचार करायला लागला, ही सोन्याची द्वारका, मी ज्या पलंगावर बसलेलो आहे रात्रीचा मुक्काम करणार आहे तो सोन्याचा पलंग, दुपारी जेवताना काय 56 भोग भगवंताला जे दिले जातात त्या 56 भोगांचे पदार्थ ताटामध्ये जेवायला वाढताना सोन्याचं ताट, सोन्याची वाटी, पाट सोन्याचा, जिकडं तिकडं झगमगाट अशा पद्धतीचं ऐश्वर आहे. आपण घेऊन आलेलं जे काही आहे ते द्यावं कसं? आपली भेट कुठंतरी लागू शकते का? किती तुटपुंजी भेट आहे. तुटपुंजी म्हणण्यापेक्षा आपल्या बायकोने आपल्याला जे दिलेलं आहे ते दाखवण्यासारखं सुद्धा नाही. सुदामाने सांगितलं, दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, कृष्णा नाही म्हटले, मी काही घेऊन आलो नाही. सुदामा खोटा बोलला, घेऊन आलो नाही म्हटले, काही घेऊन आलो नाही. भगवान म्हटले, सुदामा एकदा खोटं बोलला होता तू आठवत आहे ना पहिलं, तेव्हा सुद्धा तू चोरून खाल्लं डाळे फुटाने. असं नाही म्हटले, खोटं बोलू नकोस, खोटं बोलू नकोस. आणि तू वैदिक आहे, ब्राह्मण आहेस, शुद्ध कुलाचार सांभाळणारा आहेस, त्यामुळे तू खोटं बोलू नकोस. काय ते सांग. नाही रे खरंच दिलं नाही, काहीच दिलं नाही, मी असाच आलो. नाही नाही असं होणार नाही, माझी वहिनी माझ्याकरता तुला असं पाठवणार नाही. आणि त्याच्या पुढचं ते तुला म्हणून नसेल दिलं, तुझ्याजवळ सांगितलं असेल हे तुमच्या मित्राला द्या. तुला सांगितलं असणार हे तुमच्या मित्राला द्या. भगवान किती मोकळ्या मनानं तो विचार सांगतायत. वहिनीने मला सांगितलं असेल हे तुमच्या मित्राला द्या असं सांगितलं असेल, ते काय दिलंय ते दाखव, दाखव म्हटले. सुदामा नाही म्हणतोय. भगवान म्हणतात नाही मला पाहायचं. आणि एकदम भगवंताचं लक्ष गेलं ते उपरणं जे होतं का नाही त्या उपरण्यातल्या खालच्या गठुड्याकडे लक्ष गेलं. ते असं बांधलेलं होतं खाली असं, त्याच्याकडे लक्ष गेलं. भगवान म्हणायला लागले सापडलं, आणि म्हणून ते उपरणं वडायला लागले. सुदामाना विचार करायला लागला की हे जर हाताला लागलं ते कुजलेले पोहे, कुजलेला चिवडा जर या कृष्ण परमात्म्यांनी पाहिला, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या ज्या काही राण्या त्याच्या आहेत त्यांनी जर बघितलं तर त्या काय म्हणतील, काय माझ्याबद्दल त्यांची विचार होईल. आम्ही याला किती चांगलं चांगलं खाऊ घातलं आणि हे काय घेऊन आलाय, काय विचार होईल. म्हणून सुदामा काय करायला लागला, ते उपरणं वडायला लागला. भगवान त्याच्याकडे वडतात आणि सुदामा त्याच्याकडे वडतोय. दोघांची वडावडी सुरू झाली त्या महालामध्ये. इकडून एक जण वडतात, तिकडून ते वडतात. नाही 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 मी देणार नाही, मी अहो ते जे उपरणं होतं ते कुजकत आणि ह्यांची वडावडी सुरू झालेली होती. भगवान असे ओढतायत, सुदामा इकडून ओढतोय आणि एकदम ते कुजलेलं ते पडदिशी असं फाटलं. फाटल्याबरोबर त्याच्यातला चिवडा असा पडायला लागल्याबरोबर भगवंतांनी त्या चिवड्याला असा खालून हात लावला.
एकही खाली त्याच्यातला चिवड्याचा तो दाणा खाली पडू दिला नाही. भगवंतानी ते घेतलं, ते सगळं हिसकावून घेतलं आणि त्याच्यातला तो जो चिवडा आहे तो चिवड्याचा एक घास खाल्ला. आणि घास खाल्ल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामाकडे पाहायला लागले, म्हणाले, सुदाम्या खरं सांगू का, अरे यशोदेच्या हातून जेवण झाल्यानंतर आज पहिल्यांदा त्याची चव येते रे. म्हटले दुसरं काही नाही, आज पहिल्यांदा ती चव माझ्या, इतकं वर्ष झालं द्वारकेमध्ये मी राज्य करतो पण आत्तापर्यंत अशा पद्धतीचं मला खायला मिळालं नाही. आज ती चव या चिवड्यामध्ये आणि या पोह्यामध्ये मिळाली, आज मिळाली. म्हटले त्याच्या चिवड्यातली पोह्यातली चव आहे ती अलौकिक आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे ते पोहे खायला लागल्याबरोबर रुक्मिणी सत्यभामा सगळ्या पाहत होत्या. आणि रुक्मिणी सत्यभामा धावत आल्या आणि रुक्मिणीने सांगितलं, थांबा थांबा थांबा. म्हटले थांबा म्हटल्याबरोबर सुद्धा मला वाटायला लागलं आता हे यांना ओरडणार, काय खायला लागलात काय नाही म्हणून. भगवंतानी विचारलं, का गं काय झालं. रुक्मिणीने सांगितलं, बरं एकटंच खायला लागलाय, आम्हाला नको का म्हटले, एकटंच खायला लागलात म्हटले, आम्हाला नको का म्हटले. आणि म्हणून रुक्मिणीनं त्याच्यातले ते पोहे, त्याच्यातला चिवडा स्वतः रुक्मिणीने एकदा खावा, सत्यभामीने एकदा खावा आणि मग म्हणावं, खरं सांगू का भाऊजी, त्या सुद्धा म्हणावं, अहो आम्ही एवढं प्रयत्न करतो पण तुमच्या घरच्यांना जी चव आली का नाही या पोह्याला, एवढी चव आम्हालाही आली नाही हो. त्याच्यामध्ये किती टाकलं, काय 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 आहे का नाही मला सांगा. काय काय ते टाकताना ती रेसिपी असते बघा, ती आता तर बायका काय ते यूट्यूब असं ठेवतात, असं अर्धा ग्लास पाणी घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, काय करतील ही नवीन पदार्थ काही करून खाऊ घाला म्हटलं की ती बायका काय करतील काही सांगता येत नाही. आणि आमच्या घरातल्या जुन्या म्हातारीनं फक्त चुलीवर भाकरीन पिटलं, साधं हलवून करू द्या, काय चव लागते त्याची सांगा, काय साधं एकदम घेते. आणि हे म्हण काय काजू करी म्हणे, काहीतरी पनीर मसाला, काय करतात काय अलौकिक झालं हे सगळं. आम्ही दिंडीत चालत होतो सर, धामणगावून आपली दिंडी जायची वैशाखीला. भाऊ आठवतंय मला लहानपणी, काय परिस्थिती गरिबीची, कोणी आम्हाला जेवायला सुद्धा त्या काळात द्यायचं नाही, दादा परिस्थितीच आमची घराची. तर मग आम्ही निघालो दिंडीत चालत. तर मग इथं पुढं त्या पंढरपूरच्या अलीकडे विसाव्याच्या जवळ आम्ही थांबलो, तिथं कोणी पंगतच नाही दिली आम्हाला. मग म्हणले आता काय करायचं, म्हणले आता आपणच करावं लागेल काहीतरी. मग त्यावेळेस आमची आई आणि मग त्या काळातल्या एक जुन्या आपल्या फडावरच्या धुराक्का म्हणून एक फार मोठी चांगली सेवाभावी एक बाई होती, धुराक्का, वारल्या त्या. हो अक्षरशः नैनीने म्हणजे आमच्या आईने हे मग लगेच ते बरं चूल नाही तिथं, 3 दगडं जमा केली, इकडे एक इकडे एक इकडे एक, झाली चूल तयार. एक पातेलं घेतलं आणि मग काय त्याच्याकरता ते बेसन पीठ थोडं आणलं आणि त्याच्यामध्ये पाणीच जास्त बेसन कमी, त्याला तेल नको काही नको काही नको, त्याच्यात वतलेलं, खालनं जाळ लावलेला आणि काही. मग आता त्याला हलवायला ती पळी नाही काही नाही. ती मला आठवत आहे आमच्या नैनीने एक बुरकांड घेतलं, मला आठवत आहे, मला आजही आठवत आहे ते बुरकांड. अहो मला सांगा, आज जवळजवळ 50 आम्ही वारकरी, आम्ही तर काय लहान लहान होतो, एवढे छोटेसे होतो म्हणा. पण मला आठवतं आहे तेव्हा ते बेंगलोरचे लोक आमच्याबरोबर आलेले होते चालत. बेंगलोरचे आपले बेंगलोर यात्री निवास नाही का, त्याचे सगळे ट्रस्टी आलेले होते ते चालत आमच्याबरोबर. आणि मग त्या ह्याच्यात ती बुरकुंड आपलं ते चिपाडाचं असते की ह्याचं आपलं ह्याचं तेच घेतलं आणि त्यानं फिरवलं ते सगळं. आणि ते सगळं घेतलं, भाकरी चुलीवर केलेल्या होत्या आपल्या हे, आणि ते ठेवलं. आणि मग काय बरं त्याला ताटं का काय भाकर पिटलं आणि ते खायला. त्या बेंगलोरच्या जे आमची जी ट्रस्ट आहे त्यांनी ती खाताना मग त्यांची भाषा तिकडली वेगळी आहे. त्यांनी आम्हाला दादा काय हो महाराज लई चांगलं लागायला लागलंय बघा हे, तसेच बोलतात की तुम्हाला माहिती आहे काय हो, असं आमचं बेंगलोरमध्ये बी मिळत नाही की, असं मग खायला लागले. काय गोडी हे केलंय कशावर, 3 दगडावर, त्याच्यात काय आहे, काय तेल होतं का काय, फार मोठे शेंगदाणे होते काय होते हे एकदम हे. आणि आता आमची बायको यूट्यूब लावू बेजार मिळत नाही. दुपारी 2 वाजता TV पुढे बसायचं, ते दाखवतात करायला हे त्याच्यासारखं. बरं पुस्तकं एवढी मोठी घ्यायची ते करायचं. आणि एवढं करून बरं केल्यानंतर परत विचारतात कसं काय, आम्ही घरात राहायचं नाही काय, आम्ही लगेच म्हणतो अरे वा वा काय चांगलं केलं हे. अक्षरशः असं काढून टाकलेलं असतंय, काय करणार. रुक्मिणी सत्यभामा म्हणते काय सांगू भाऊजी, आम्ही इतकं चांगले पोहे बनवायचे म्हटले आम्हाला जमले नाहीत. काय केलं हो तुमच्या पत्नीने, कसे बनवले हे पोहे, काय बनवले होते. कुजलेले पोहे 4 ठिकाणचे आणलेले होते. एक सांगू, सुदामाच्या बायकोने त्याच्यात काही टाकलं नव्हतं, पण सुदामाच्या बायकोचा प्रेमाचा हात त्या पोहेला लागला होता, त्याची ती चव आहे, त्याची ती चव आहे. त्यामुळे तुम्ही किती त्याच्यात काय काय टाकून खाऊ पदार्थ करता, याच्यापेक्षा तुमचं प्रेम त्याच्यात किती भरलेलं आहे
त्याच्यावरती असतं. साध्या साध्या भाजी, साध्या साध्या भाकरी त्या हे केलेल्या, एखाद्या प्रेमानं केलेली जी असते त्याची चव वेगळीच असते. सुदामाच्या बायकोच्या अंतःकरणातलं प्रेम, कृष्ण परमात्म्याच्या संबंधाने असलेली भक्ती आणि तिच्या पतीवर असलेली निष्ठा, त्या निष्ठा आणि भक्तीचं द्योतक म्हणजे ते पोहे आहेत. त्या पोह्याची चव आहे. मिठ्या मारून खावं. सुदामा सगळं पाहतोय. सुदामाला आश्चर्य वाटायला लागलं हे सगळं. आणि मग सगळेजण जिकडे तिकडे गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात आज मुक्काम करायचा आहे. रात्रभर सगळ्या गप्पा झाल्या. पण झोपायच्या वेळेला सुदामा झोपायचं, पण सकाळी उठल्यानंतर सुदामाला प्रश्न पडला, स्नान करायचं झालं तर दुसरं धोतर नाही ना, दुसरं धोतर नाही, दुसरा पंचा नाही. बरं होता ती वडावडीत फटून गेला. आता काय करायचं? सकाळी काय करायचं? सकाळचं काय करायचं? हे प्रवास करणाऱ्याला आणि मुक्काम करणाऱ्याला माहीत असतं हे काय अडचणी येते. आम्हाला लय फार अडचणी माहीत असतं ही. त्यामुळं आम्ही इतकं डोकं अगोदरच चालवलेलं असतं. ते सगळं जिथलं तिथं सगळे कपडे हे ते सगळं घेऊन मी जर प्रवासाला निघालो तर मी कपडे एवढे घेऊन निघत असतो, म्हणजे 2 दिवसाच्या प्रवासाला निघालो तरी 10 कपडे घेऊन 10 दिवस राहिलो तरी अडचण नाही. आपली व्यवस्था आपल्याबरोबर असावी लागते. सगळं करावं लागतं. आता मुक्काम करायचं, पण सकाळी काय? सकाळी कसं करायचं म्हटलं. सुदामा अशा विवंचनेत असलेला सकाळी उठल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं ही विवंचना. आणि मग भगवंतांनी सांगितलं, भगवंतांनी काय केलं, आपल्याजवळचं एक रेशमी पितांबर, देवाला काय पितांबर आलं, ते पितांबर सुदामाच्या अंगावर टाकलं. सुदामा हे घे म्हटले. सुदामा म्हटलं नको नको कृष्णा. नाही घे. बरं पितांबर दिला. एक रेशमी पंचा दिला. सुदामाला स्नान घातलं. काय ते स्नान, सगळ्या 16,108 म्हणायला लागल्या. आम्हाला पाणी घालायचं आहे अंगावर. कारण साधूचं स्नान आहे हे काही सामान्य स्नान आहे काय? साधूचं स्नान. आम्हाला आठवतं आहे यांच्याकडे पांगरीला आम्ही लहानपणी असायचो, जगदळे सरांकडे. ते काळ्यांच्या वाड्यात आम्ही राहायचो. काळ्यांच्या तिथं राहायचो आम्ही. मग ते काय असायचं, ते आमच्याकडे गुरुश्रद्धा अशी असायची की ते सगळ्या बायका आंघोळ घालायला यायच्या दादांना. आणि मग त्यांची लेकरं आहेत ना छोटी छोटी, ती खाली आणायची, म्हणजे ते गुरुचं पाणी त्याच्या अंगावर पडावं म्हणून. ती लेकरं अशी छोटी छोटी आणायची खाली. ते सगळं ते दादांचं स्नान म्हणजे ती चौकातच असायचं, घरात नाहीच. तिचं आता इतक्या सगळ्या बायका आंघोळ घालणार म्हटल्यानंतर काय, ते मध्येच असा चौरंग मांडलेला असायचा आणि त्याच्यावर मग एक एक बाईने येऊन तांब्या आपल्या गुरूंना स्नान घालायचं. म्हणून इथं साधू पुरुषाचं स्नान आहे. सगळ्या एक एक तांब्या आपल्या या साधूच्या अंगावर घालायचं. प्रत्येकीने यावं, सुदामाला स्नान घालावं. अभ्यंग स्नान ज्याला म्हटलं जातं, त्या अभ्यंग स्नान सुदामाचं पार पडलं. स्नान व्यवस्थित पद्धतीने झालं. संध्या झाली आणि झाल्यानंतर दुपारचा प्रसादही झाला. आणि प्रसाद झाल्यानंतर सुदामाने सांगितलं, कृष्णा आता जातो म्हटले. जातो आता. भगवान म्हटले थांब ना. नाही म्हटले, आता झालं की भेटायचं होतं, जातो म्हटले. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. जायची वेळ, दुपारचं जेवण झालेलं होतं, निघायचं आता. आणि निघाल्याबरोबर काय केलं सुदामाने, आपली तिथं असताना भगवंतांनी एक काठीसुद्धा वेगळी दिली ती. त्याची ती मुडकी काठी नव्हती, तिथली काठी, चांदीची काठी असतात बघा. आता काही म्हाताऱ्या लोकांकडे असतात चांदीच्या काठ्या, अशा एकदम हे असतात. काही काठी जर उघडली ना, ते असे टोपण काढले की त्याच्यातनं वेगळंच निघतं. मी बघितलं काठ्या. काय लोक करतील सांगता येत नाही. तशी ती मूठ केलेली होती, काठी होती. आणि सुदामा निघाल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण सुदामा थांब. सुदामा माघारी वळला. म्हणले काय? अरे निघालास काय? झालं ना कृष्ण, तुझी परवानगी घेतली, निघतो ना. अरे निघाला म्हणजे काय? ती माझा पंचा माझा दे, माझं माघारी दे. बरं चालला घेऊन म्हणले. माझा पंचा म्हटलं, हे बघ तुझं धोतर वाळलंय, आता सुकलंय, हे त्याचं जे 2 ठिकाणी गाठी मारलेलं धोतर होतं ना, ते टाकलं. सुदामाने ते पंचा काढला पहिला, ते दुसरं धोतर फाटलेलं घातलं. बरं आता येऊ का? ते अंगावरचं उपरणं. बरं उपरणं घेऊन चाललास म्हटलं माझं. आणि इकडं त्या सगळ्या ज्या राण्या होत्या आणि ती द्वारपाल होती, त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. काय ही, काल वेगळंच आज वेगळंच, काय कळे ना ह्यांना सगळ्यांना. काल किती होतं, पायातले काठे काढणं काय, धूळ काढणं काय, दह्या दुधाने त्याच्यावर अभिषेक करणं काय, सगळं होतं, गंध लावणं काय, हे काय. आणि आज बरं पंचा म्हणजे काय असतंय? बरं एक पंचा गेला तर काय फरक पडायला लागला हो? एक त्याच्यातलं पंचा गेला काय फरक पडायला? बरं पंच काही कमी आहेत काय? ते धोतर काही कमी आहेत का? काय कळे नाही. बरं कुणी बोलायचं पण? काढ म्हटले ते अंगावरचं पंचा दे. आणि हे बघे तुझं फाटलेलं 2 ठिकाणी वडावडीतलं ते टाकलं. बरं कृष्णा आता येऊ का? ती काठी आणि इकडं ती मुडकी काठी 2 ठिकाणची त्याला दिली. गंमत आहे का?
वैशिष्ट्य असं आहे, सुदामाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा धोतर ते सोळ मागून घेतात, अंगावरचा पंचा मागून घेतात, चांदीची काठी मागून घेतात. सुदामाच्या मनामध्ये यत्किंचितही द्वेष निर्माण होत नाही, उलट आनंदाने तो पंचा काढून देतोय, आनंदाने ते धोतर काढून देतोय, आनंदाने ती काठी काढून देतोय आणि म्हणतोय की अरे कृष्णा, खरंच मी विसरलो होतो, माझं धोतर मला दे, माझा पंचा मला दे, माझी काठी घेऊन जा. म्हणजे पंचा अंगावर सोहळ्यातला रेशमी पंचा होता तरी सुदामा तसाच आहे, आणि फाटकं धोतर अंगावर आलं तरी सुदामा तसाच आहे. हा सुदामा आहे, खरा सुदामा हा आहे. सुदामाची वृत्ती भगवंताला या सगळ्यांना दाखवायची होती. ह्या ज्या 16,108 बायका बघत होत्या ना, त्या सगळ्यांना दाखवायचं होतं. अंगावर सोवळं घातलं तरी सुदामाच्या चेहऱ्यावरचं तेज तेच आहे, आणि अंगावर फाटकं धोतर घातलं तरी सुदामाच्या चेहऱ्यावरचं तेज तेच आहे. आणि म्हणून सगळं दिलं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सुदाम्याला सांगितलं आता हरकत नाही जायला. मग सुदाम्याला निघाले. सुदामा घरातून बाहेर पडला आणि मग रस्त्याने चालत चालत फक्त आणि फक्त कृष्ण ध्यान, कृष्ण भेट झालेली असल्यामुळे, एक अपूर्वता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्याबद्दल एक दर्शन झालेलं असल्यामुळे सुदामा काठी टेकत टेकत मुक्काम करत करत निघालेला होता. आणि एका ठिकाणी आता गावाच्या जवळ अगदी आला, एका ठिकाणी थकला होता, डोळा लागला, झोपला आणि एकदम थोड्या वेळाने डोळा उघडून पाहतोय तर त्या झाडाखाली नसतो, तो त्याच्या गावात असतो. पण गाव पाहतो तरी वेगळंच दिसायला लागलं त्याला, गाव वेगळंच दिसायला लागलं. इकडं तिकडं पाहतोय, झगमगाट दिसायला लागला, सगळीकडे सोन्या चांदीचं दिसायला लागलं. आणि त्याच्या पुढं त्याची बायको अगदी सोन्याने मढलेली अशा पद्धतीची दिसायला लागली. सुदामाला काही दिसेना, काही कळेना. आणि सुदामा त्याच्या बायकोकडेच पाहून म्हणायला लागला, इथं माझं एक गाव होतं, ते कुठं गेलो हो? त्याची बायको हसायला लागली. ती म्हणायला लागली, अहो ती तुमची पद्मावती म्हणजे मीच आहे, हे बघा सोन्या चांदीने मढलेली ही सगळी. सुदामाला काही कळेना. सुदामाच्या लक्षात आलं, मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला का? काय घेतलं काय आमच्या भगवंतानी आणि सुदामाला दिलं काय? सुदामाने ते जरी बघितलं असलं तरी सुदामा कृष्ण भक्तीपासून बाजूला होत नाही. सोन्याच्या घरात राहिला काय आणि पत्र्याच्या घरात राहिला काय, अंगावर सोवळं नेसला काय आणि अंगावर फाटकं धोतर नेसला काय, सुदामाच्या वृत्तीमध्ये फरक नाही. कृष्ण भक्तीमध्ये, आपल्या वृत्तीमध्ये लौकिकाच्या दृष्टीने, शारीरिक दृष्टीने किती जरी बदल झाला तरी वृत्तीत बदल होऊ द्यायचा नाही. याला खऱ्या अर्थाचा सुदामा म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय, हा सुदामा माझ्या त्या काळात, मला असं वाटतं की त्या काळात तो एकच सुदामा असेल, पण भगवंताची अपेक्षा अशी आहे की आता इथून पुढं मात्र गावागावामध्ये तो सुदामा निर्माण व्हावा. याचा अर्थ अंतःकरणातलं प्रेम, अंतःकरणातली भक्ती. अंगावर चांगलं आलं तरी भक्तीमध्ये बदल नको, अंगावर जर वाईट आलं तरी भक्तीमध्ये बदल नको. आणि ती वृत्ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आणि सुदामाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सुदाम्याची गाठ झाली. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हस्तिनापूरहून परत एकदा निरोप येतोय. भगवान म्हणतात आता तिकडं पण बघितलं पाहिजे, इकडं लक्ष ठेवलं पाहिजे, तिकडं लक्ष ठेवलं पाहिजे, बराच गोंधळ चालला आहे त्यामुळे सगळीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. भगवान म्हणतात आता जाऊन इंद्रप्रस्थाला गेलं पाहिजे. हस्तिनापूरला काहीतरी घडलं आहे त्यामुळे सुदामाची गाठ पडली. आता भगवान पुढं हस्तिनापूरला गेल्यानंतर महाभारताच्या प्रसंगाचं काय नेमकं वर्णन आहे त्याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. तो उद्याच्या प्रवचनामध्ये. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.